आजची सुरुवात करूया गणित विषयाने। विभाज्यता या घटकावर टीईडीच्या परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात। त्यातला एक प्रश्न बघूया। 48 वस्तू समान वाढायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? म्हणजे समान वाटणी या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे। थोडक्यात या प्रश्नाचा रोख आहे की 48 चे एकूण विभाजक किती। तर विभाजक काढताना काय करणार आपण बघा। 48 चे विभाजक थोडक्यात या ठिकाणी प्रश्न कसा आहे, आपल्याला 48 चे विभाजक काढायचे आहे। तर बघा आता 48 वस्तू मला सारख्या कशा वाटता येतील, सारख्या समान वाटायच्या आहेत। तर मी एकाच समजा माझ्याकडे 48 चॉकलेट आहेत, एका विद्यार्थ्याला 48 देऊ शकतो किंवा 48 मुलांना एक एक चॉकलेट देऊ शकतो, 2-2 देऊ शकतो। अशा पद्धतीने हे 48 वस्तू आपल्याला किती प्रकारे वाटता येतील समान। असे प्रश्न सोपे असतात, परंतु या ठिकाणी 48 चे सगळे विभाजक शोधायला वेळ जातो। ते कसं शोधायचे बघा। आता 48 ला एकाने भाग जातो का? जातो, मग 1 लिहूया। उत्तर किती येणार? 48 इथे लिहूया। आता याला 2 भाग जाईल का? जाईल, कारण एक स्थानी 8 आहे म्हणून 2 भाग जाणार। भाग द्या, 2 4 आणि 2 8। परत 3 जाईल का? 3 जाईल का? हो जाणार। 3 या ठिकाणी 3 भाग जातो, 3 लिहा आणि बाकीचं बघा। 3 3 उरला 1 झाले 18, 3 18 म्हणजे 48 सुद्धा 16 इथे लिहा। 4 जाईल का? 4 पण जाणार, त्याला 4 लिहा। 4 1 4 4 2 उत्तर तुमचं 12 येणार। 5 जात नाही, 6 जातोय का? 6 8 48 होतात बरोबर। 6 जाणार आणि उत्तर 8 येणार। 7 जातोय का? जात नाही, 8 जातोय, परंतु परत ही सिक्वेन्स रिपीट होणार, म्हणजे आपण थांबूया। मग आता हे झाले 48 सगळे विभाजक। ही आयडिया का सांगतो, कारण 48 च्या परीक्षेमध्ये विभाजक विचारताना आपला 1 मिनिट वाया जातो। अशा पद्धतीने केलं तर 1 मिनिटाच्या आत आपल्याला विभाजक कळतात। मग मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10, एकूण किती विभाजक आहेत? 10। म्हणजेच आपल्याला 48 वस्तू 10 प्रकारे समान वाटता येतील। बघा यासारखाच दुसरं उदाहरण बघा। 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? टीटी 2017 ला विचारलेला प्रश्न आहे। सेम त्या पद्धतीने आपण मागे पाहिलं तसं 36 चे सर्व विभाजक आपल्याला पाहिजे आहेत। काय पाहिजे आपल्याला? विभाजक पाहिजे। विभाजक पाहताना आपण काय पाहिलं, पहिले एकाने भागणार का? एकाने भाग द्या, उत्तर तुम्ही देणार 36 तो देऊन टाका। 2 भाग जातोय का? जातोय, 2 लिहा, भागाला किती देणार? 2 1 मुला 1 16 म्हणजे 8 2 36 होतात। नंतर 3 भाग जाईल का? लावून घे। 3 1 3 जातोय, 3 भाग 3 1 3 3 2 6 म्हणजे 3 1 3 3 उत्तर तुमचं येणार 12। नंतर 4 भाग जातोय का? हा 4 जातोय, 4 लिहा, उत्तर किती येणार? 9 3 लिहा। 5 जाणार नाही, 6 जाईल का? हा जाणार आहे, उत्तर किती येणार? 6 येणार। 6 6 डबल होतो, आपण डबल लिहिला, आता 1 झाली। इथे आपण थांबणार, कारण आता पुढे जर गेलो आपण 7 8 9 2 भाग जाईल, उत्तर 4 येणार। अशा पद्धतीने सिक्वेन्स रिपीट होणार, म्हणजे आपण थांबणार। म्हणजे 36 चे आपल्याला अवयव किती मिळतात बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण 9 अवयव म्हणजे 9 विभाजक आपल्याला मिळत आहेत। म्हणजे आपल्याला 36 वस्तू किती प्रकारे वाटता येतील? तर 9 प्रकारे वाटता येतील। पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर असणार आहे। या ठिकाणी विभाज्यता आणि लसावी याच्या ज्ञानावर आधारित हा प्रश्न आहे। बघा प्रश्न कसा आहे। एका संख्येला 15 11 आणि 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? जेव्हा असा प्रश्न असतो तेव्हा दिलेल्या या तिन्ही संख्यांचा लसावी काढायचा आणि त्यामध्ये बाकी मिळवायची, आपल्याला उत्तर मिळणार आहे। बघूया, करून बघूया। आणि जर का लसावी काढून बाकी मिळवली आणि ते उत्तर जर का पर्यायात नसलं, या लसावीची पट करायची, दुप्पट तिप्पट चारपट जी येईल ती, आणि त्यात 4 मिळवत जायचे। अशा पद्धतीने आपल्याला पर्यायामध्ये उत्तर सापडणार आहे। बघूया आपण। एका संख्येला 15 11 12 यांनी भागले, म्हणजे आपल्याला काय करायचं? मग 15 11 आणि 12 या संख्यांचा लसावी काढायचा आहे। तर लसावी काढण्याची कॉमन पद्धत वापरा, यातने आपला वेळ कमी लागतो। 15 चे वेळ काढणार, मग 11 चे काढणार, मग 12 चे काढणार, त्यामधला सामायिक वेळ काढणार, असामायिक वेळ काढणार, मग त्याचा गुणाकार करणार, एवढं करायचं नाही। अशा पद्धतीने सगळ्या संख्या काय रो मध्ये घ्या। बघा 3 ने भाग जातोय, या ठिकाणी जातोय 3 1 3 3 5 15, याला भाग जात नाही, याला असंच डायरेक्ट फॉरवर्ड करा। याला जातोय का? यात जातोय 3 चौक 12। ओके, आता 5 अवयव घेऊ आपण। या 5 ने या 5 ला भाग जाणार का? जाणार। 5 1 5 याला जातोय का? नाही, 11 वरच ठेवा। हा याला जातोय का? नाही, त्याला ठेवा। ओके, म्हणजे 5 चा या 15 चा प्रॉब्लेम संपला, कारण खाली 1 आलाय। आता घेऊया 11। 11 ला भाग जा, 11 ला 11 ने भागा, 11 ने भाग जातोय, 11 का 11 याला जातोय का? नाही, फॉरवर्ड करा बघा। म्हणजे आता 11 सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय। राहिला 4, 4 ने भाग द्या, 10 आपण फॉरवर्ड केला, 1 1 दिला, 4 1 4। म्हणजे ह्या रोला सगळे 1 आले, तेव्हा आपली ह्या अवयव पाडण्याची क्रिया थांबवायची। या लाईनला सर्व 1 आले की आपल्याला थांबवायचे। मग आता हे अवयव याचा गुणाकार करा बघा। 3 गुणिला 5 गुणिला 11 गुणिला 4, 3 5 15, 15 चौक 60, 60 गुणिला 11 किती येणार? 660। आता 660 हा लसावी आहे, एलसीएम आहे। हे उदाहरण सोडताना आपल्याला जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा ह्या तिन्ही संख्येचा लसावी काढायचा असतो आणि जी बाकी उरलेली असते ती ऍड करायची असते। अधिक 4 केली तर किती उत्तर झालं आपलं? 664 हे आपलं उत्तर असणार आहे। परंतु हे उत्तर पर्यायामध्ये दिलेलं नाहीये। 660 आहे बघा इथं, या ठिकाणी फिरकी घेतलेली आहे।
असं उत्तर दिलेलं आहे. आपलं 660 उत्तर आल्यानंतर आपण याला टिक करतो, पण ते चुकीचं आहे. कारण बाकी 4 उत्तर ती मिळवायची आपल्याला. मग उत्तर किती येणार? 664. पण ते पर्यायात नाहीये. मग जेव्हा लसावी आल्यानंतर बाकी मिळवल्यानंतर जे उत्तर येतं आणि ते जर का पर्यायात नसेल तर त्याच्यावर आयडिया काय आहे? तुमचा जो लसावी आलेला असेल याला 2 ने गुणा, 3 ने गुणा, 4 ने गुणा, जसं असेल तसं पर्यायाच्या अनुषंगाने आणि त्यात बाकी 4 मिळवायचे. मला 1 ने गुणलं तर आलं नाही, मग 2 ने गुणून बघा. 660 गुणिला 3 0 सायंत्रिक 18 8 हातचा 1 सायंत्रिक 18 19 1980 अधिक ही बाकी 4 उरलेली म्हणून 4 आपण या ठिकाणी मिळवणार. 1984 उत्तर असलं पाहिजे. आहे का पर्यायामध्ये? नाही. जाऊ द्या, हे पण जाऊ द्या. पुढे हे उत्तर सुद्धा बरोबर आहे, पण हा पर्याय नाही दिलेला. ओके, 660 ला आपण 4 ने गुणून बघूया. 4 0 0 6 चौक 24 6 चौक 24 4 अच्छा 2 6 चौक 24 25 26 उत्तर किती आलं? 2640 आणि बाकी 4 उत्तर म्हणून आपण त्या ठिकाणी 4 मिळवणार आहोत. उत्तर किती येणार? 2644. आहे का पर्यायामध्ये? आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार आहे. डायरेक्ट उत्तर आपलं जर 600 या ठिकाणी 644 हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. हे उत्तर सुद्धा बरोबर आहे आणि हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. पण दिलेल्या पर्यायामध्ये दिलेल्या उत्तरापैकी हे उत्तर होतं, पण आपण याला टिक केली आहे. प्रथम क्षणी जर का तुमचं 664 उत्तर या ठिकाणी राहिलं असतं तर आपण याला टिक केली असते. परंतु सहसा असं देत नाही. 2 किंवा 3 पटने गुणून आणि 4 ने बाकी मिळून तुम्हाला पर्याय दिलेला असतो. अशा पद्धतीने जर का पहिल्या प्रयत्नात उत्तर आलं नाही या ठिकाणी पहिल्या लसावीमध्ये आणि बाकी 4 मिळाल्यानंतर तर दुप्पट तिप्पट चौपट करत राहा आणि बाकी 4 मिळवत राहा, आपलं उत्तर मिळणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडताना या 3 संख्यांचा लसावी काढायचा आणि जी बाकी आहे ती मिळवायची. बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढे दिलेल्या संख्ये इतक्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही? म्हणजे एवढ्या वस्तू दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या वस्तूचं समान वाटप होणार नाही असा प्रश्न आपल्याला विचारला. हा प्रश्न विभाज्यता आणि मूळ संख्या या दोन्हींच्या संयुक्त ज्ञानावर आधारित आहे. थोडक्यात या ठिकाणी जो प्रश्न काय विचारतोय, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? आता आपल्या हजारच्या वर आपल्या काही मूळ संख्या लक्षात नसतात. आयडिया काय आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणती मूळ संख्या आपल्याला ओळखायची. मूळ संख्या आपण कशी ओळखतो? ज्या संख्येला 1 आणि 30 संख्येशिवाय जात नाही भाग ती संख्या मूळ संख्या असते. मग या ठिकाणी इनडायरेक्टली आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या वापरायच्या असतात. बघा मग या ठिकाणी दुसरा पर्याय पहिला पर्याय वापरून बघा. विभाग साइन 2 आहे का? 2 ने भाग जाणार नाही. अंकांची बेरीज करून बघा. 3 ने जाणार नाही, 4 ने जाणार नाही, 5 ने नाही, 6 ने नाही, 7 ने नाही. 7ची कसोटी पण असते. 9 ने नाही, 10 ने नाही, 11 ने नाही. म्हणजे कोणत्या संख्येने भाग जात नाही. मी त्या वेळ वाया घालू नका. चेक करा. बघा 2 7 3 ही जर तुम्हाला माहिती आहे परफेक्ट की ही मूळ संख्या आहे, आपण डायरेक्ट पर्यायाला टिक करून पुढे जाऊ शकतो. परंतु खात्री आपल्याला पाहिजे की आपलं उत्तर बरोबर आहे का. मग आपण उरलेले पर्याय चेक करून बघूया. मग या ठिकाणी बघा 2 आणि 7 9 आणि 3 10 7 2 9 3 12 12 9 21 म्हणजे 21 ही 3च्या पटीतील संख्या आहे. म्हणून 3 ने भाग जाईल म्हणजे ही मूळ संख्या येणार नाही. बरोबर. म्हणजे या संख्येचं समान वाटप होईल. तो काय म्हणतोय कोणाचं होणार नाही, म्हणजे होईल. ओके, आता ही संख्या बघा 3839. आता 9 पर्यंत आलो आपण, 10 पर्यंत आलो, पण 11ची कसोटी या ठिकाणी लागू पडते. बघा संख्या जी दिली असेल या संख्यांच्या मधील जे अंक आहेत अल्टरनेट अंक 1 सोडून 1 1 बाय 1 यांची बेरीज बघा. 3 आणि 3 बेरीज किती होते? 6 आणि 8 आणि 9 बेरीज किती होते? 17. मग 1 सोडून 1 अंकांची बेरीजला फरक 0 किंवा 11 असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग होतो. बघा फरक किती आला तुमचा? 11 येतोय. म्हणजेच ही संख्या पूर्णपणे 11 ने विभाज्य आहे, डिव्हिजिबल आहे, पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजे समान वाटप होईल. तुमच्याकडे आपल्याला होणार नाही म्हणजे होईल, ही सुद्धा आपलं उत्तर येणार नाही. आता हीच कसोटी इथं वापरून बघूया. 4 आणि 3 जातात 7, 9 9 जातात 18, 7 आणि 18 फरक येतो तो 11. मग अल्टरनेट अंकांच्या बेरजेतला फरक 0 किंवा 11 असेल त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग होतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या नाहीये. इथे सुद्धा आपल्याला समान वाटणी करता येईल. म्हणजे हा सुद्धा आपला पर्याय नसेल. राहिली कोणती संख्या? पर्याय क्रमांक 1 म्हणून हा तुमचं अचूक उत्तर असणार आहे. बघा विभाज्यतेवर आधारित एक वेगळा प्रश्न प्रकार अजून 3 5 चौकट 2 चौकट 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटच्या जागी असलेला समान अंक कोणता? म्हणजे या ठिकाणी 2 समान अंक आपल्याला विचारले आहेत. असे अंक या ठिकाणी पुटअप करायचे आहेत की जेणेकरून त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाईल. आता या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना
आपण मांडणी करताना एक शॉर्टकट ट्रिक बघूया. या ठिकाणी आपल्याला पर्याय वापरायची गरज नाही. पर्याय वापरताना सुद्धा आपला वेळ जातो. का? कारण जर का पर्याय क्रमांक 1 वर जर काही संख्येचं उत्तर असेल तर आपला वेळ वाचतो. परंतु दुर्दैवाने जर का पर्याय उत्तर 4 असेल तर आपल्याला 3 पर्याय चेक करताना आपला वेळ वाया जातो. मग त्यामध्ये अजून आपल्याला वेळ कसा कमी करता येईल ते बघूया. बघा, तीनाची कसोटी आपल्याला माहिती आहे की सर्व संख्येतील अंकांची बेरीज ही तीनाच्या पटीतली पाहिजे. करूया बेरीज. 3 आणि 5 8, 9 10 आणि 6 16. अंकांची बेरीज 16 येते. याचा अर्थ या ठिकाणी दोन संख्या आहेत बघा, हा आणि हा तो समान आहे. म्हणजेच पुढे येणारा जो अंक असेल या चौकटीत तो येणारा अंकची बेरीज जी असणार आहे ती तीनाच्या पाड्यातल्या समसंख्ये संदर्भात असणार आहे. बघा, 16च्या पुढची संख्या कोणती येणार तीनाच्या पाड्यातली? तर ती येणार ती 18. 18 नंतर 21, 24, 27. आता मग अशी मी काय बोललो, या ठिकाणी समान बेरीज पहिली आपल्या अंकाची सम आलेली आहे. म्हणून या ठिकाणी हा पर्याय येऊ शकत नाही. पर्याय कोणता असतो आपला? हा आणि हा. हा या ठिकाणी लागू असलेला पर्याय. मग 18 आहे, मग 16 आहे, 2चा फरक आहे. मला 2 ने भागा म्हणजे फरक किती आहे? हा फरक आहे 2चा. 2 ने भागलं उत्तर 1. म्हणजे या ठिकाणी एक अंक शकतो, एक अंक शकतो. आहे का पर्यायामध्ये? दिलेला नाही. चला जाऊ द्या पुढे. मग आपण या ठिकाणी 21 घेणार नाही, कारण दोन ठिकाणी समान अंक म्हणतोय आणि 21 ही ऑड येते. फरक तुमचा 5चा येतो. अडीच आपल्याला म्हणता येणार नाही. मग पुढची संख्या. म्हणून जेव्हा जेव्हा असा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा जर का अंकांची बेरीज सम आली आणि मग आपल्याला काय करायचं असतं, तीनाच्या पटीतील समसंख्येचाच विचार करायचा असतो. बघा, असा प्रश्न असेल तर, दोन प्रश्न असतील तर, एकच असेल तर मात्र कोणते येऊ शकते. दोन चौकटी आहेत म्हणून आपल्याला समसंख्येचा विचार करायचा आहे. का? कारण उत्तर तुमचं समसंख्या इथं बेरीज जी आहे ती तुमची समसंख्या आलेली आहे. मग बघा, आता राहिली कोणती? 24. मग 24 आणि 16 मधला फरक किती आहे तुमचा? 8चा. 8चे निम्मे करा. निम्मे का करतोय? कारण दोन समान अंक आहेत म्हणून. मग निम्मे किती येणार तुमची? 4. मग 4 पर्याय टाकून बघा. 4 करा आता बेरीज. 5 3 8, 8 4 12, 13 14, 15 16 17 18, 18 6 24 आणि 24 आणि 24 ही तीनाच्या पटीतली आहे. म्हणजे 3 ने पूर्ण भाग झालेले आहे. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 हे पर्याय क्रमांक 1 उत्तर अचूक असणार आहे. तुमच्या इथे गोष्ट लक्षात आली का? पर्याय आपण वापरलेला नाही. आपण या ठिकाणचा पर्याय सांगितला की त्या संख्येच्या अंकांची बेरीज सम आलेली आहे आणि आपल्याला कसोटी माहिती आहे की तीनाच्या पटीत अंकांची बेरीज पाहिजे. मग जर का चौकटी व्यतिरिक्त अंकांची बेरीज तुमची सम येत असेल तर तीनाच्या पटीतली पुढची समसंख्याच घ्या पाड्यातली. विषम संख्या विचारात घेऊ नका. आपला त्या ठिकाणी वेळ वाचणार आहे. आपण पहिली संख्या घेऊन पाहिली, 2चा फरक होता, 2 ने भागलं 1, म्हणजे या ठिकाणी 1 सुद्धा येऊ शकत होतं. एक पर्याय सुद्धा बरोबर आहे, पण तो पर्यायामध्ये दिलेला नाहीये. मग आपण काय केलं? पुढची संख्या घेतली 24. मग 24चा फरक किती आला तुमचा? 8. 8ला आपण 2 ने भागितलं उत्तर 4. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार. सुदैवाने या ठिकाणी पर्याय 4 आहे. शुद्ध लेखन या घटकाचा अभ्यास करताना काही पुस्तकात अशुद्ध शब्द व शुद्ध शब्द असे रकाने दिलेले असतात. पण अभ्यास करताना अशुद्ध शब्दांचा रकाना वाचूच नये, फक्त शुद्ध शब्दांचा रकाना वाचन करावा. असे केल्याने एकाच शब्दाचे 4 पर्याय दिले असता त्यातून योग्य उत्तर निवडताना गोंधळ होत नाही. तेव्हा ही गोष्ट अवश्य कराच. चला, आता काही शुद्ध शब्द बघूया आणि त्यावर आधारित प्रश्नाचा सराव करूया. परिसर अभ्यास या विषयासाठी आजच्या 3 ते 4 गुणांसाठी एका शिक्षक मित्राने नोट्स काढले आहे व त्याचे वाचन केले आहे. ते पहा आणि ऐका आणि 3 ते 4 गुण पक्के करा. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा एक तारा आहे. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना आपण ग्रह म्हणतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. पृथ्वी हा एक ग्रह आहे. तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते. त्याला पृथ्वीचे चला, परिभ्रमण म्हणतात. आता काही म्हणजे शुद्ध पृथ्वी शब्द बघूया सूर्याभोवती आणि फिरते, त्यावर त्याला आधारित आपण म्हणतो प्रश्नाचा परिभ्रमण. सराव करूया. पुढचा मुद्दा बघा. उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात. लघुग्रह हा महत्वाचा प्रश्न आहे, टॉपिक आहे, मुद्दा आहे. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे. यांना लघुग्रह म्हणतात. हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. आता बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. लघुग्रह कोणत्या 2 ग्रहांदरम्यान असतात किंवा लघुग्रहांचा पट्टा कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान असतात? उत्तर आहे मंगळ आणि गुरु. चला पुढे बघूया.
गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची जी शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण म्हणतात. आपल्याला माहिती आहे. इस्रो बघूया. भारतीय अवकाश संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याच्यामार्फत 22 ऑक्टोबर 2008ला चांद्रयान-1 ही मोहीम भारताने सुरू केली होती. आणि मंगलयान म्हणजे MOM हे मिशन 5 नोव्हेंबर 2013ला आपण सुरू केलेलं होतं. पुढचा मुद्दा, अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी अग्निबाणाचा वापर करतात किंवा उपयोग होतो. लक्षात घ्या, प्रक्षेपण करण्यासाठी अग्निबाण ही रॉकेट टेक्नॉलॉजी आपण वापरतो. राकेश शर्मा याविषयी माहिती बघूया. भारतीय अंतराळवीर, 1984 मध्ये अवकाशात जाणारा पहिला भारतीय राकेश शर्मा. इस्रो आणि इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे राकेश शर्मा हे अंतराळात गेलेले होते. 8 दिवस त्यांनी वास्तव्य केलं होतं आणि तिथून सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश आपल्या भारतीयांना पाठवला होता. पुढे बघा, पृथ्वीचे फिरणे. पृथ्वीच्या उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवाच्या मध्यावरून काढलेल्या काल्पनिक विषुववृत्त म्हणतात. समजा ही आपण पृथ्वी घेऊया. हा तुमचा उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव, याच्यामधून काढलेली काल्पनिक रेषा ही आहे तुमचं विषुववृत्त. महाविषुववृत्ताचा हा उत्तर ध्रुवाकडचा भाग उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो आणि दक्षिणेकडील हा दक्षिण गोलार्ध. ओके, म्हणजे यामुळे पृथ्वीचे 2 समान अर्धगोल बनतात. त्यांना उत्तर गोलार्ध म्हणजे उत्तर ध्रुवाकडचा आणि दक्षिण गोलार्ध दक्षिण ध्रुवाकडील दक्षिण गोलार्ध असं त्याला म्हणतो आपण. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन तर सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. मगाशी आपण पाहिलं, स्वतःभोवती पृथ्वी फिरते त्याला परिवलन म्हणायचं आणि सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणायचं. पृथ्वीवरून आपणास चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. हा या ठिकाणी प्रश्न बनतो बघा. पृथ्वीवरून आपणास चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. 22 मार्च ते 23 सप्टेंबर हा उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असतो म्हणजे दिवस मोठा असतो. तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च हे दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतं म्हणजे दिवस मोठा असतो. भारतात प्रामुख्याने 3 मुख्य ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता पुढचा मुद्दा बघूया. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. आणि दुसरा आहे मुद्दा, पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. या दोन्हीवर प्रश्न बनतोय आणि बऱ्याच वेळा आलेले पण आहेत. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात. दिन व रात्र कशामुळे होतात तर पृथ्वीच्या परिवलनामुळे. पृथ्वीच्या कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण याच्यामुळे ऋतुचक्र होते. ऋतुचक्र कोणामुळे होते तर या 2 गोष्टींमुळे. कोणता? पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण या 2 गोष्टींमुळे ऋतुचक्र होते. बघा पुढे, अमावस्या, पंधरवड्यानंतर पौर्णिमा याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. पौर्णिमा पंधरवडा झाल्यानंतर अमावस्या त्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही मिळून एक चांद्रमास तयार होतो. आणि बघा, आता आपण बोलताना अमावस्या म्हणतो पण शब्द जो आहे तो अमावास्या असा आहे. मराठीत हा शुद्ध शब्द आहे, लक्षात घ्या. अमावस्या आपण म्हणतो पण ते चुकीचं आहे. शुद्ध शब्द अमावास्या. मराठीच्या कोरमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शुद्ध शब्द ओळखा तर असा आहे अमावास्या. ओके, पुढे जाऊया. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन आणि रात्र होतात. आपण मग असे पाहिलं, चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे चंद्राच्या कला दिसते. बघा, चंद्राच्या कला कशामुळे दिसते तर चंद्राचे पृथ्वीभोवतीचे परिभ्रमण. लक्षात घ्या, या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून तिला परिभ्रमण होतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणून हे चंद्राचा परिभ्रमण. या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा काळ जो चांद्रमास मगाशी आपण पाहिलं. चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो आणि चांद्रमास मधील दिवसांना आपण तिथी म्हणतो. ओके, आता पुढचा मुद्दा बघूया. शिलावरण. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनतं. शिलावरणात 7 खंडात विभागले आहे. शिलावरण जे आहे 7 खंडामध्ये विभागणी आहे. बघा, आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया हे ते 7 खंड आहेत. त्यापैकी आशिया सर्वात मोठा खंड आहे आणि ऑस्ट्रेलिया सर्वात लहान खंड आहे. पृथ्वीवरील 203 भाग पाण्याने व्यापलेला आहे. महासागरातील पाणी खारे असते. अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी व दक्षिण महासागर असे हे 5 महासागर आहेत. लक्षात घ्या. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे समुद्र म्हणजे सागर, उपसागर, सामुद्रध्वनी, आखात, खाडी, महासागरांचे भाग आहेत. म्हणजे महासागरांचेच भाग आहेत. उपसागर झालं, समुद्र झालं, आखात झालं, खाडी झालं, समुद्र झालं, हे महासागरांचे भाग आहेत. मोठ्या जलाशयात सरोवर म्हणतात. लहान जलाशयास तळ म्हणतात. जमिनीवरील पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश जलावरणात होतो. आता जलावरणात कोणकोणत्या गोष्टी होतात तर पाणी, बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा सुद्धा समावेश या आपल्या जलावरणामध्ये होतो. बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या चक्रामुळे जलचक्र बनते. बाष्पीभवन, संघनन आणि पर्जन्य या चक्रामुळे जलचक्र तयार होतं. संघनन म्हणजे काय
बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संगनन. हिमनग, समुद्रावर तरंगणारे बर्फाचे मोठे तुकडे यांना आपण हिमनग म्हणतो. भूजल बघा, जमिनीवरील व जमिनीखाली खडकाच्या थरात असलेले पाणी म्हणजे भूजल. भूजल म्हणजे फक्त जमिनीवरच नाही, तर जमिनीखाली असलेले जे खडक आहेत त्याच्या थरात जे पाणी असतं त्यांना सुद्धा आपण भूजल म्हणतो. वातावरण, पृथ्वीभोवती असलेले हवेचे आवरण, त्यात नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे 5 विविध थर असतात. आता त्या 5 विविध थरांची माहिती बघूया आपण. पहिले घ्या तपांबर. पृष्ठभागापासून 13 किलोमीटर उंचीपर्यंतचा भाग म्हणजे तपांबर. या तपांबरामध्ये हवेत अनेक बदल होतात. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरात असते. हा मुद्दा लक्षात ठेवा. सगळे बदल जे आहेत हवेतले ते तपांबरात झालेले दिसतात. सर्वात बाष्प तपांबरामध्ये असतं. ढग, पाऊस, धुकं, वारे, वादळे अशा ज्या घटना घडतात त्या तपांबरामध्ये घडतात. प्रश्न हा येतो, ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा घटना कोणत्या थरात घडतात? तर तपांबरामध्ये. विमाने तपांबराच्या वरच्या भागात उडतात, याच्यावर सुद्धा प्रश्न बनतो. पुढे पुढचा स्थितांबर. पृथ्वीपासून मग तपांबराचा भाग सोडून 50 किलोमीटर उंचीपर्यंतचा भाग म्हणजे थोडक्यात तपांबराच्या वरचा 34 किलोमीटरचा पट्टा म्हणजे स्थितांबर येणार. तपांबराचा वरचा भाग 13 किलोमीटरच्या वरील 50 किलोमीटरपर्यंत असणार आहे. स्थितांबराच्या खालच्या थरात ओझोन वायूचा थर आपल्याला दिसतो. ओझोन वायूचा थर कुठे दिसतो? तर स्थितांबराच्या खालच्या थरात. ओझोन हा अतिनील किरण शोषून घेऊन आपल्या सजीवांचं रक्षण करतो, हे आपल्याला माहित आहे. पुढे बघूया बघा, परिसर. आसपासची जागा म्हणजे परिसर. वनस्पती पाणी व हवेतील CO2 वापरून सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न सुद्धा तयार करतात. वनस्पती या पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न सुद्धा तयार करतात. सहिष्णुता म्हणजे बघा, आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. महात्मा गांधी तंटामुक्त योजना 2007 पासून सुरू झालेली आहे. हिरवे बाजार, अहिल्यानगर म्हणजे मागचं अहमदनगर जिल्हा, याच्या पाण्याच्या समस्येवर लोकसहभागातून कशी मात केली याचं आदर्श उदाहरण हिरवे बाजार. खुदावाडी उस्मानाबाद जिल्ह्यातलं गाव. श्रमदानातून ग्रामसभा या ठिकाणी केलेली आहे. संत गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आपल्याला माहिती आहे. बघा, मिळवणी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते पर हस्ते साप सर्व ही चहूकडे मार्ग. ही जी कवन आहे किंवा ही ओढ आहे ही ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून ही घेतलेली आहे आणि श्रमदानाचे महत्त्व कीर्तनातून संत गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे. हे 2 प्रश्न लक्षात घ्या. पुढचा मुद्दा बघा, 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो युनोतर्फे. या दिवशी न्यूयॉर्क म्हणजे हे युनोचे मुख्यालय आहे. युनोचे मुख्यालय न्यूयॉर्क आहे. यामध्ये 10 वाजता घंटा वाजते आणि त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. कोणत्या दिवशी? 21 सप्टेंबरला. आता या घंटेचं जी घंटा वाजवली जाते 10 वाजता, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 60 देशातील नाण्यांपासून ही घंटा बनवलेली आहे. पुढचा मुद्दा बघूया, शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण पूर्ण होणं अनिवार्य आहे. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी ही वर्षाची जी मर्यादा आहे 6 ते 14 ते 6 ते 18 वर्षापर्यंतची आहे, विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी. पुढचा मुद्दा बघा, नकाशात वापरल्या जाणाऱ्या पद्धती कोणकोणत्या आहेत बघा. पहिली समोच्च रेषा पद्धत. समोच्च रेषा पद्धत म्हणजे काय? समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढे येऊ शकतो. समोच्च रेषांमधील अंतर कमी जर असेल तर त्या ठिकाणचा उतार हा तीव्र असतो, लक्षात घ्या. रेषांमधील अंतर कमी असेल तर उतार तीव्र असतो आणि अंतर जर जास्त असेल तर जमिनीचा उतार मंद असतो, हे लक्षात असू द्या. पुढची पद्धत नकाशाची रंग पद्धती आहे आणि उठावदर्शक आराखडा आहे. आता पुढचा मुद्दा बघूया, भारतीय सर्वेक्षण संस्था जी स्थापना झाली बघा 1766 मध्ये. काय करतं हे? तर भारतातील नकाशा तयार करणारी प्रमुख संस्था आहे ही आणि याचं मुख्यालय डेहराडूनमध्ये आहे. हे उत्तराखंडची राजधानी आहे आणि उत्तराखंडमध्ये असलेलं डेहराडून या ठिकाणी या भारतीय सर्वेक्षण संस्थेचं मुख्यालय आहे. बघा आता पुढे, भारतीय द्वीपकल्प कशाला म्हणतात? दक्षिणेकडे निमुळता होत जाणाऱ्या भागास आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो. गहू हे प्रमुख पीक आहे भारतात. उत्तर भारतात किनारपट्टी आणि दक्षिण भारतामध्ये तांदूळ हे महत्त्वाचं पीक आहे आणि मध्य भारतात ज्वारी पीक घेतलं जातं. लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात आहेत. अंदमान निकोबार बेटे हे बंगालच्या उपसागरात आहेत. लक्षात घ्या, हा प्रश्न सुद्धा बनू शकतो की लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? तर अरबी समुद्रामध्ये आणि अंदमान निकोबार हे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. आता मुंबई हे बेट आहे. हे 7 बेटावर बसलेले शहर म्हणण्याची अशी ख्याती आहे. खरीप हंगाम पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर करून जी पिकं घेतली जातात किंवा जो हंगाम घेतला जातो त्याला आपण खरीप हंगाम म्हणतो. साधारणतः जून ते ऑक्टोबरमध्ये हा हंगाम घेतला जातो. रब्बी हंगाम बघा,
जमिनीत मुरलेले पाणी, परतीचा मान्सून, दव यांचा वापर करून जी पिकं घेतली जातात किंवा जो हंगाम घेतला जातो त्याला आपण रब्बी हंगाम म्हणतो, हा ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये घेतला जातो. उन्हाळी पिके मार्च ते जूनमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांना आपण उन्हाळी पिके म्हणतो. आणि बघा पुढचा मुद्दा, भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. राजधानी दिल्ली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे आणि दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा लागतो आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो. गोवा हे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. 2014ला नव्याने तयार झालेले राज्य तेलंगणा आहे. हे 29वे राज्य आहे आणि आंध्र प्रदेशचा उत्तर पश्चिम भाग हा तोडून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आहे. तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद आहे. आता आज घडीला म्हणजे 2025 पर्यंत भारतात एकूण राज्य आहेत 28 आणि केंद्रशासित प्रदेश आहे 8. आता हे 29वे राज्य वाटतंय आपल्याला आणि ते 28 आहेत, परंतु तेलंगणा राज्याची निर्मिती झाली तेव्हा जम्मू काश्मीर याला राज्याचा दर्जा होता, पण अलीकडे जम्मू काश्मीर हे केंद्रशासित मध्ये गेल्यामुळे परत आपल्या राज्यांची जी संख्या ती 28 झालेली आहे. तर केंद्रशासित प्रदेश आहेत 8 आणि राज्य आहेत 28. तर कोणकोणती केंद्रशासित प्रदेश आहेत बघा, जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली, पुदुचेरी, चंदीगड, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, लक्षद्वीप. आता दादरा नगर हवेली आणि दमण दीव हे 2 वेगळे होते, पण त्यांना सगळ्यांना एकत्र केलं आणि ती राजधानी दमण आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे एकूण 8 हे केंद्रशासित प्रदेश आज घडीला आहेत. ह्या आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे, लक्षात असू द्या. अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. 29वे राज्य होतं. जमिनीमध्ये 30 पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. नैसर्गिक खते कोणकोणती आहेत बघा, निसर्गात उपलब्ध पालापाचोळा, शेण इत्यादीचा वापर करून निर्माण झालेली जी खतं असतात त्यांना आपण नैसर्गिक खते म्हणतो. शेणखत, लेंडखत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत यांचा समावेश आपल्याला नैसर्गिक खतामध्ये करता येतो. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर जर झाला तर जमिनी या क्षारपट होतात. उदाहरणार्थ धरणाजवळील व नदीकाठच्या जमिनी आहेत त्या क्षारपट होतात. पुढे बघा, खोड या घटकामध्ये कांदा, लसूण, बटाटे आणि आले यांचा समावेश होतो. मूळ या घटकांमध्ये म्हणजे रताळे, मुळा, गाजर आणि बीट यांचा समावेश होतो. बघा, यावर नेहमी प्रश्न विचारला गेला असतो. वेगळा घटक कुळखा यामध्ये यांचेच फक्त अदलाबदल करतात. या ठिकाणी घोळ असा होतो की बीट आपल्याला कळत नाही, आपण बीट खोडामध्ये त्याला म्हणतो, पण बीट हे मूळ आहे. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना आपण मानतो. हे कृषी शास्त्रज्ञ होते. गहू आणि तांदळाच्या उत्पादनाच्या संदर्भात हरित क्रांती या ठिकाणी घडून आली होती. 2013 मध्ये भारताने अन्न सुरक्षा कायदा केला. लक्षात घ्या, अन्न सुरक्षा कायदा भारताने 2013 मध्ये पारित केलेला आहे. सेंद्रिय खते, नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतो आपण. आणि पारंपरिक शेतीचा प्रकार, या शेतीत हाडाचा चुरा, मासळी, शेणखत, नंतर मलमूत्र, कुजलेले अवशेष इत्यादीचा खत म्हणून आपण या ठिकाणी वापर करतो सेंद्रिय शेतीमध्ये. बुरशी हा एक सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे. बुरशी काय आहे? सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे. पुढे जाऊया. अन्न टिकवण्याच्या पद्धती, वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे आणि परिरक्षणाचा वापर या पद्धती वापरून आपण अन्न टिकवतो. अन्न टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ यांना आपण परिरक्षक म्हणतो. परिरक्षक म्हणजे काय? अन्न टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ. उदाहरण कोणकोणते आहेत? तर साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगर हे आपल्याला घरात असणारे परिरक्षक आहेत. तर सोडियम बेन्झोएट हा सुद्धा एक परिरक्षक म्हणून वापरला जाणारा पदार्थ आहे. पुढे बघूया. इंधन ज्वलनातून वाहनातून सोडला जाणारा विषारी वायू कोणकोणते आहेत बघा. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड तसेच कार्बन आणि सीसे यांचे सूक्ष्मकण हे विषारी वायू याच्यामध्ये गणले जातात. याच्यामुळे काय होतं? श्वासनलिका, डोळे आणि फुफ्फुस यांचे विकार जळतात. झाडांची पाने करपतात. कोंब किंवा जे अंकुर असतात ते जळतात आणि वनस्पतीची वाढ खुंटते. हे बघा, सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेहेन्स नॅचरल गॅस आणि एलपीजी म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस लॉंग फॉर्म बघा तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. तर बघा, इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट भारतात संदेशासाठी वापरले जाणारे कृत्रिम उपग्रह आहेत. ते जलशुद्धीकरणासाठी कोणकोणत्या पद्धती वापरतो बघा. निवळणे, गाळणे, ऑक्सिजनीकरण, निर्जंतुकीकरण हे पद्धती आपण जलशुद्धीकरणासाठी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी या पद्धती आपण वापरत असतो. आता या ठिकाणी बघा, पैठणची पैठणी, येवल्याची साडी, छत्रपती संभाजीनगरचे हेमरुशाली, सोलापूरच्या चादरी, इचलकरंजीचे हातमाग कापड हे प्रसिद्ध आहेत. आता साड्यांचे प्रकार बघा. या ठिकाणी वेगळा घटक ओळखा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो यावर. बघा, लखनवी चिकन, काश्मीरी सिल्क, बनारसी सिल्क, काडेल पितांबरी, पोचमपल्ली, नारायणपेठ, कांजीवरम, म्हैसूर सिल्क, पटोला हे सगळ्या साड्यांच्या प्रकार आपल्याला सांगता येतात. पुढे बघूया. मुंबई कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेलं एक शहर आहे. दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड या ठिकाणी शक्य आणि सुलभ होतात.
लांब धाग्याचे कापड इथं कळणं शक्य कशामुळे तिथलं हवामान जे आहे ते दमट आहे म्हणून. हवेतील कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2चे प्रमाण वाढले की तापमान वाढते. लक्षात घ्या. तापमान का नामशेष झालेला प्राणी कोणता आहे? भारतीय चित्ता हा प्राणी नामशेष झालेला प्राणीमध्ये गणला जातो. राष्ट्रीय उद्यान बघा, काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे, आसाम मधलं आहे, एकसिंगी गेंड्यासाठी ते प्रसिद्ध आहे. ताडोबा आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये आहे, वाघासाठी ते प्रसिद्ध आहे. आता मायणी तलाव सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे याची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. हे कुठून येतात तर सायबेरियामधून येतात हे रोहित पक्षी. नान्नज अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. महाडोक पक्षी याचं वैशिष्ट्य आहे. महाडोक पक्षी या नान्नज अभयारण्याचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी हरणे देखील आपल्याला पाहायला मिळतात. मोरांची चिंचोली पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर पुणे नगर हायवेवर असलेलं गाव चिंचोली गाव मोरांची चिंचोली म्हणून ओळखलं जातं. मोरांसाठी प्रसिद्ध आहे. जवळजवळ 2500 मोरची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते आणि चिंचेचे झाड सुद्धा या ठिकाणी जास्त आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा बघा, देवराई. देवांसाठी राखून ठेवलेली वने म्हणजे देवराई. या देवरायांना मध्य प्रदेशमध्ये शरणवने म्हणून सुद्धा ओळखले जातात. याच्यावर प्रश्न बनतो बऱ्याच वेळा, लक्षात असू द्या. आता पुढे बघूया कार्बोदके. कार्बोदकेमध्ये म्हणजेच कार्बोहायड्रेटमध्ये पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय या तिघींचा समावेश होतो. शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणं या कार्बोहायड्रेटचं काम आहे. म्हणजे कार्बोदके काय करतात तर शरीराला ऊर्जा मिळवून देतात. म्हणजे ऊर्जा कशी मिळते बघा, 1 ग्रॅममध्ये 4 किलो कॅलरी ऊर्जा आपल्याला कार्बोदकेपासून मिळते. आता बघा, धान्यांचा कोंडा जो असतो हा तंतुमय पदार्थ आहे. तंतुमय पदार्थांना चोथा म्हणतो आपण. त्याच्यामध्ये फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा, पालेभाज्या, धान्य, कडधान्य याचा समावेश होतो. आणि याच्या अभावी जर का हा आहार आपल्या शरीरात नसेल तर बद्धकोष्ठतेचा आजार किंवा त्रास त्यामुळे संभवतो. म्हणजेच आपल्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश असला पाहिजे. तो जर नसला तर आपल्याला बद्धकोष्ठता हा त्रास उद्भवतो. पुढे बघूया स्निग्ध पदार्थ. दुप्पट ऊर्जा पिष्टमय पदार्थांपेक्षा दुप्पट ऊर्जा या ठिकाणी आपल्याला मिळते. साय, तेल, तूप, लोणी इत्यादी या पदार्थापासून आपल्याला काय मिळते? स्निग्ध पदार्थ मिळतो. चरबी तयार होते. शरीरांचे रक्षण आणि उष्णता राखण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण होतं आणि शरीरातली उष्णता आपल्याला मेंटेन ठेवता येते. या ठिकाणी 1 ग्रॅममधून 9 किलो कॅलरी आपल्याला एवढी ऊर्जा मिळते. बघा, जवळजवळ दुप्पट. आपण पाहिलं इकडे कार्बोहायड्रेटमध्ये पिष्ट पदार्थ होता, त्याला आपल्याला 4 किलो कॅलरी मिळते. तर या ठिकाणी 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. पुढचा मुद्दा बघा, प्रथिने शरीराच्या बांधणीसाठी आवश्यक आहेत. झीज भरून काढण्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत. लक्षात घ्यायचं काम काय आहे? शरीराची बांधणी करणं, शरीराची झीज भरून काढणं प्रोटीन्सचं म्हणजे प्रथिनांचं काम आहे. वाढ होताना भरपूर प्रमाणात त्याची गरज असते. म्हणजे वाढीची अवस्था जेव्हा असते तेव्हा प्रथिनांची आवश्यकता जास्त असते. कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, पनीर, खवा म्हणजे दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये प्रथिने असतात. अंडी, मांस, मासे यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोटीन दिसतात. म्हणजे 1 ग्रॅमपासून सुद्धा प्रथिनांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे थोडक्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स यांच्यापासून आपल्याला सारखी ऊर्जा मिळते. तर जे आपण पाहिलं लिपिड्स किंवा आपण त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतो फॅटी, त्याच्यापासून आपल्याला मात्र 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. लक्षात असू द्या. मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक कोणकोणते आहेत तर कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने, तिन्ही घटक आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात. कमी प्रमाणात लागलेले अन्न घटक कोणते आहेत तर जीवनसत्वे आणि खनिजे, हे आपल्याला कमी प्रमाणात लागतात. जास्त प्रमाणात वरचे 3 घटक आपल्याला लागतात. आता जीवनसत्वाभावी कोणकोणते रोग होतात ते बघूया आपण. अजीवनसत्व जर का कमी असेल तर रात नळेपणा हा आजार आपल्याला होतो. ब जीवनसत्व त्याच्या अभावी बेरीबेरी रोग होतो. क जीवनसत्वाभावी स्कर्वी. ड जीवनसत्वाभावी मूळदूस किंवा हाडे ठिसूळ होतात. के जीवनसत्वाच्या अभावी रक्त गोठणे व्हिटॅमिन के जी कमतरता असेल तर रक्त गोठण्या संदर्भातल्या समस्या आपल्याला जाणवतात. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी लोहाचे उपयोग होतो. म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे अॅनेमिया, रक्तक्षय किंवा पंडुरोग, हे एकच नाव आहे अॅनेमिया म्हणजे रक्तक्षय किंवा पंडुरोग, हे आजार उद्भवतात. याची लक्षणे बघा, अशक्तपणा व सतत थकवा जाणवणं हे या पंडुरोगाची किंवा रक्तक्षयाची लक्षणे आहेत. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. आणि संतुलित आहार म्हणजे काय तर सर्व अन्न घटकांचा योग्य पुरवठा असलेला आहार म्हणजेच संतुलित आहार. असं आतापर्यंत आपण सर्व 5वी पुस्तकातील भाग 1 आणि भाग 2 सर्व नोट्स पाहिले आहेत.